नमस्कार मंडळी, तर चला आजची रेसिपी असणार आहे आपली अफगाणी चिकन, तेही एकदम सोप्या पद्धतीत कशी बनवायची आणि खाण्यासाठी तर खूप लाजवाबच लागते। तर चला रेसिपी सुरू करूयात। सर्वात अगोदर इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं होतं, त्यानंतर त्यामध्ये एक लिंबू पिळून घेतलेला आहे। आता इथे मी ग्रेव्हीसाठी मसाला रेडी करून घेतलेला आहे। इकडे मी आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर, दही आणि ग्रेव्हीसाठी काजू, बदाम आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यानंतर कांद्याला मस्त गरम तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे, हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला थंड करत ठेवायचं आहे आणि एका मिक्सर जार हे सर्व मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे। थंड केलेला कांदा सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि त्यावरती घालायचं आपल्याला एक वाटी दही। आता ह्याची पेस्ट आपण रेडी करून घेतलेली आहे ग्रेव्हीसाठी। त्यानंतर आपल्याला ही पेस्ट सगळी चिकन मध्ये टाकून घ्यायची आहे। वरतून टाकायचं आहे मीठ, त्यानंतर गरम केलेलं तेल सुद्धा टाकून द्यायचं आहे आणि इथे मी घरगुती मसाले घेतलेला चिकन मसाला, लाल तिखट, धना जिरा पावडर, हळदी पावडर आणि गरम मसाला। आता छान असं मी आता व्यवस्थित असं याला मॅरिनेट करून घेते। अर्धा तासासाठी आपण साईडला सोडून देऊयात। अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता छान आपली चिकन मॅरिनेट झालेलं आहे। आपण इथे अफगाणी चिकन बनवतोय, त्यामुळे सगळे मसाले एकदाच आपण चिकन मध्ये घातलेले आहेत। आता इथे आपल्याला तेल गरम करून खडा मसाला घालून घ्यायचा आहे, जास्त घालायचं नाही कारण मसाले आपण ऑलरेडी मॅरिनेट करून घेतलेले आहेत चिकन मध्ये। आणि मसाले तडतडले खडा मसाला की त्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं पूर्ण चिकन घालायचं आहे आणि त्यानंतर चिकनला 2-3 मिनिटं छान असं फ्राय करून घ्यायचं, झाकण द्यायचं। झाकण दिल्यानंतर बघा 2 मिनिटांनंतर मस्त असं चिकनला तेल सुटलेलं आहे। आता पुन्हा याला मिक्स करून आपल्याला लागेल तेवढी ग्रेव्ही करून घ्यायची आहे। तुम्हाला जाड पातळ हवी असेल तशी तुम्ही याची ग्रेव्ही करून घ्यायची, पण थिक ग्रेव्ही केली तर छान असं लागते चिकन। बघा मस्त असं 15 मिनिटं आपल्याला उकळी आणून द्यायची आणि 15 मिनिटांनंतर छान असं आपलं अफगाणी चिकन बनवून रेडी झालेलं आहे। गरमागरम भातासोबत छान असं अफगाणी चिकन तुम्ही खाऊ शकता, चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात। आणि हो, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्यू, बाय, भेटूया नेक्स्ट